नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझी बेरोजगार मुलगी टू डेव्हऑप्स इंजिनियर 45 डेज चॅलेंजच्या 14व्या दिवशी. आतापर्यंत आपण जेन्किन्स म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि जेन्किन्सचा सेटअप माझ्या सिस्टीमवर कसा केला हे सगळं पाहिलं. आणि आज अखेर वेळ आली आहे आपली स्वतःची CI/CD पाईपलाईन तयार करण्याची. जेन्किन्स इन्स्टॉल करणं इझी होतं. आपण डॉकर इमेज पुल करून जेन्किन्सचं सेटअप केलं, ॲडमिन युजर तयार केला आणि लागणारे प्लगइन्स इन्स्टॉल केले. आता पुढची पायरी म्हणजे ॲक्च्युअल CI/CD इम्प्लिमेंटेशन. CI/CD पाईपलाईन म्हणजे एक फ्लो, ज्यात स्टेप 1 यशस्वी झाली तरच स्टेप 2 चालू होते, नाहीतर प्रोसेस इथेच थांबते. आज मी अगदी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स केला. सुरुवातीला खरं सांगू मला वाटलं डेव्हऑप्स खूप कन्फ्युजिंग आहे. आर्टिकल वाचताना डोक्यावरूनच जात होता. पण जरा पेशन्स ठेवून कॉन्सेप्ट पकडून बसले आणि एकदम क्लॅरिटी आले. हे कसं करायचं ते आता क्रिस्टल क्लिअर झालं. आणि लगेचच मी पाईपलाईनचा फर्स्ट स्टेप कॉन्फिगर केलं, गिटहबवरून माझा कोड पुल करण्याची. आणि तुम्ही बघा, माझी फर्स्ट स्टेप सक्सेस झाली. कोड जेन्किन्समध्ये पुल झालाय. उद्या असेल वन ऑफ द मोस्ट मजेदार आणि इम्पॉर्टंट पार्ट, गिटहब प्लस जेन्किन्स मिळून पूर्ण CI/CD पाईपलाईन तयार करणं. आजचा दिवस थोडा चॅलेंजिंग होता, पण खूप काही शिकायला मिळालं आणि तेच तर महत्त्वाचं आहे. तर भेटूया उद्या नवीन टॉपिक सोबत. अजून एक पाऊल डेव्हऑप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डेव्हऑप्स जर्नी. बेरोजगार मुलगी टू डेव्हऑप्स इंजिनियर. टाटा.